Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार मित्रांनो. आज बहुतेक लोक रोजगाराच्या खूप प्रतीक्षेत आहेत, पण रोजगार काय मिळत नाही. आणि त्याचबरोबर भारतामध्ये आज 70 करोड युवक बेरोजगार आहेत. ही खूप मोठी शोकांतिका आहे. भारतातल्या गृहिणी त्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा वाटा असून सुद्धा त्यांची गणना केली जात नाही. असे खूप काही प्रश्न आहेत. पण सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली नोकरी पुरेशी आहे का, आणि त्या आपल्या नोकरीवर आपले स्वप्न पूर्ण होतील का. या ठिकाणी एक चांगली संधी MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. तर या ठिकाणी डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस कोण करू शकतो. घरामध्ये आपली जी गृहिणी आहे ते गृहिणी आपलं काम उरकल्यानंतर दिवसभराचा जो वेळ आहे तो वेळ चांगल्याच कामासाठी युटिलाइज करू शकते. अनेक युवक आज आपलं आयुष्य PUBG मध्ये घालवत आहेत. तर तो जो वेळ आहे तो MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनीच्या माध्यमातून आपली स्वप्नपूर्ती करण्यासाठी खर्च करू शकतात. ज्या व्यक्तींना रोजगाराची संधी हवी आहे तर त्यांच्यासाठी गृहिणी झाल्या, युवक झाले, ज्यांना पार्ट टाइम इन्कम हवा आहे ते व्यक्ती, असे सर्व व्यक्ती ज्यांना आपल्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी ऍडिशनल इन्कम हवा आहे, वेगळं इन्कम हवा आहे, तर त्या सर्वांनी या MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रवेश करून आपली स्वप्नपूर्ती करावी. त्यासाठी कारण ही कंपनी भारतातली टॉप 1 ची कंपनी आहे. याचा प्रोडक्ट प्लॅन चांगला आहे, कंपनीची प्रोफाईल चांगली आहे, कंपनीला मिळालेले सर्टिफिकेट्स जे आहेत ते चांगले आहेत, आणि कंपनीचे शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी रिसर्च बेस्ड प्रोडक्ट जे तयार केले ते खूप मोठे नामांकित युक्त आहे. त्यामुळे सर्व बाजूनी ही कंपनी चांगली आहे. आणि विशेष म्हणजे भारतातली अशी कुठलीच कंपनी नाही ज्याची स्वतःची एज्युकेशन सिस्टीम आहे, अशी कुठलीच नाही. तर आपली MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडची एक हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी नावाची एक अकॅडमी केवळ प्रोडक्टचं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचून, डिस्ट्रीब्युटर पर्यंत पोहोचून आपल्याला एक चांगली संधी याच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्यामुळं या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि देशामध्ये जगामध्ये होत असलेल्या अर्थक्रांतीतून वेगवेगळे मार्केटिंग मध्ये होत असलेले बदल या सर्वांचा एकत्रित विचार करून आपण हा कंपनीचा प्रोडक्ट प्लॅन पाहूया. कारण एवढी जबरदस्त कंपनी आहे, अल्पावधीमध्ये करोडपती झालेले आणि अल्पावधीमध्ये आपला स्वप्न साकार केलेले अनेक उद्योजक नेटवर्क मार्केटिंग मध्ये आहेत. त्याची आपण कालांतराने मुलाखत घेऊया, त्याच्यामध्ये आपल्याला समजेल. आणि त्याचबरोबर ही कंपनीचा प्रोडक्ट प्लॅन काय आहे, इन्कम प्लॅन काय आहे, तो इन्कम प्लॅन या ठिकाणी आज आपण समजून घेऊया. तर पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, M म्हणजे मॅन्युफॅक्चरर म्हणजे उत्पादक आहे, म्हणजे कंपनी आहे. ही एक पेन तयार करणारी कंपनी आहे. समजा हे कंपनीने हा पेन तयार केला आहे, तो पेन तयार करण्यासाठी त्या कंपनीचा टोटल खर्च आहे 30 रुपये. आणि C म्हणजे चंदन सर आहेत. समजा चंदन सरांनी ती पेन 100 रुपयाला खरेदी केली. त्यावेळेला त्यांना समजलं की कंपनीने तयार केलेल्या पेनची किंमत आहे 30 रुपये आणि ती चंदन सरांना 100 रुपयाला पडली. याचा त्यांनी रिसर्च केला. रिसर्च केल्यानंतर त्यांना समजलं की ही मोठी आतमध्ये जी राहिलेली चेन आहे, म्हणजेच हे ट्रॅडिशनल मार्केटिंगची जी चेन आहे, म्हणजे राष्ट्रीय वितरक, रिजनल वितरक,
जिल्हा वितरक, तालुका वितरक, होलसेलर, रिटेलर, मग कन्झ्युमर म्हणजे आपण ग्राहक. तर त्यावेळेला चंदन सरांना हे समजलं की ही जी मधली जी लोक आहेत ते लोक हे 70 रुपयामध्ये डिवाइड होतात. त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की अशा पद्धतीने ते जे आहे त्याच्यावरती काय पर्याय आहे. तर त्या पर्यायाचा शोध घेतला. त्यावेळेस त्यांना एक मार्ग सापडला, तो म्हणजे नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून काय असतं की 30 रुपयाला तयार झालेली वस्तू ही विविध व्यापाऱ्यांच्या साखळीतून आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याची किंमत 100 रुपये होते. म्हणजे 70 रुपये एक्स्ट्रा आपल्याला द्यावे लागतात. आणि त्याचबरोबर ऍडव्हर्टायझिंगची कंपनी करणारी जी कंपनी एजन्सी असतात, त्या ऍडव्हर्टायझिंग करणारी एजन्सी सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा त्यांचा सहभाग असतो. म्हणजेच 30 रुपये कंपनी ती पेन तयार करण्यासाठी आलेला आणि 30 रुपये या साखळीने विभाग झाले आणि 40 रुपये हे ऍडव्हर्टायझिंग करणारे लोक जी एजन्सी असतात त्या एजन्सी घेतात. म्हणून हे डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग मध्ये या ठिकाणी कंपनीने तयार केलेली वस्तू डायरेक्ट कसलाही मधला दलाल न ठेवता डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर पर्यंत पोहोचवणे आणि डिस्ट्रीब्युटर तोच या ठिकाणी कन्झ्युमर पण असतो. म्हणून हे पारंपरिक जी पद्धत आहे, हे साखळी पद्धत जी आहे, साखळी पद्धत पूर्णपणे बाजूला करून डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर पासून ते कन्झ्युमर पर्यंत म्हणजेच डिस्ट्रीब्युटर पर्यंत ती वस्तू येते. याच्यामध्ये जो मिळणारा प्रॉफिट आहे तो प्रॉफिट डिस्ट्रीब्युटरला होतो आणि त्याला ती वस्तू डिस्काउंट मध्ये भेटते. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एक चांगली संधी या नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून मिळते. म्हणजेच कसं, आपण जन्मल्यापासून आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात तेल, साबण, शॅम्पू वापरलेला आहे आणि विविध प्रकारच्या औषधे पण वापर घेतलेले आहेत मेडिकलमधून. त्या औषधांमधून आतापर्यंत आपल्याला लाखो रुपये जो झालेला खर्च आहे त्यातून आपल्याला काय रिफंड भेटला आहे का? अजिबात नाही. तर या ठिकाणी ही एक चांगली संधी आहे की या ठिकाणी तुम्हाला ही वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्यातले 10% रिटर्न पण भेटणार आहे. सेल्स मॅच बोनस जे आहे ते त्याच्या माध्यमातून ते आपल्याला भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट आणि विन विन सिच्युएशन आहे. म्हणजे कसं, आतापर्यंत तुम्ही खरेदी केल्यानंतर कुठलीच कंपनी तुम्हाला डिस्काउंट दिलेलं नाही आणि रिटर्न पण दिलेलं नाही. पण डायरेक्ट सेलिंग ही नेटवर्क मार्केटिंग कंपनी आहे, ती आपली माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल कंपनी आपल्याला ते डिस्काउंट देते, रिफंड देते. आणि या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो, नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करणाऱ्या नेटवर्क मार्केटिंगच्या ज्या कंपन्या आहेत त्या हजारो कंपन्या भारतामध्ये होत्या, आता नाही. कारण का, त्यांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड केले आहेत. म्हणजे फ्रॉड केल्यामुळं गावागावामध्ये काही कंपन्या पोहोचल्या आहेत. त्याच कंपन्याचा जो दृष्टिकोन त्या कंपन्याकडे पाहण्याचा भारतीय लोकांचा झालेला आहे, तो दृष्टिकोन आजही कायम आहे. म्हणून नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करत असताना ही सुद्धा त्याच पद्धतीची कंपनी आहे असा तो त्यांचा दृष्टिकोन आहे. पण त्यांनी तत्पूर्वी थोडस आत्मपरीक्षण करावं. कारण का, 2016 मध्ये फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशन हे भारत सरकारने एक विशिष्ट विभाग या कंपन्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी निर्माण केलेला आहे. आणि त्यामध्ये नियमावली तयार केली आहे. त्या नियमावली बसत असलेल्या कंपन्यालाच मान्यता दिलेली आहे. अदरवाईज दुसऱ्या कंपन्या सर्व काही ब्लॉक करून टाकले, त्यांना त्या मार्केटमधून वेगळे केले, त्या आज नाही आहेत. म्हणून केवळ आज आपल्या डायरेक्ट सेलिंगच्या 457 कंपन्या शिल्लक राहिलेल्या आहेत. त्या सर्व काही अटीची पूर्तता केलेल्या आहेत. त्याच कंपन्यांना या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. पूर्वी डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंगवर तशाच प्रकारचं नियंत्रण ठेवणारी कुठलीच एजन्सी नसल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात या कंपन्या फ्रॉड करून गेलेल्या आहेत, हे गोष्ट लक्षात घ्या. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. म्हणून या 457 कंपन्या टॉपच्या कंपन्या आहेत. त्या टॉप 1च्या कंपनीमध्ये 1 नंबरला असणारी जी कंपनी आहे ती आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. या ठिकाणी आपल्याला एक समजलं, पारंपरिक व्यापाराची पद्धत समजली. त्याच्यानंतर आताच्या आधुनिक जी व्यापाराची पद्धत आहे ती समजली. त्याच्यानंतर पूर्वीच्या ज्या डायरेक्ट सेलिंगच्या कंपन्या कशा होत्या आणि आताच्या कंपन्या कशा आहेत ह्या समजलं. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचं पाहूयात
पुढच्या आपल्या कंपनीची वैशिष्ट्ये आहेत, खास वैशिष्ट्ये ते पाहूया. त्यामध्ये सेल्स मॅच बोनस, एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी आपण कंपनीमध्ये प्रवेश केला. तो प्रवेश कसा केला? कंपनीमध्ये प्रवेश कसा केला तर 10,000च्या वस्तू, आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू, एखादा कंपनीचा डिस्ट्रीब्युटर आपल्यापर्यंत आला, त्यांनी व्यवस्थित कंपनीचा प्लॅन आणि प्रोडक्ट समजून सांगितले आणि ते प्रोडक्ट आणि प्लॅन आपल्यासाठी फायदेशीर आहे असं आपल्याला ज्यावेळेस अनुभवातून येतं, कळतं, आणि त्यावेळेला आपण सुद्धा एक चांगला प्रोडक्ट म्हणून ते 10,000ची आपण पर्चेसिंग केली, त्यावेळेला आपल्याला कंपनी एक 13,000च्या वस्तू 10,000 मध्ये भेटते, म्हणजे 3,000 रुपये डायरेक्ट प्रॉफिट आहे या ठिकाणी आपल्याला भेटतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या कंपनीचा आपला प्रोडक्ट सेल करत असेल तर त्याचं लायसन्स घ्यावं लागेल, आणि तो त्या लायसन्सचा खर्च लाखामध्ये असतो. तो लायसन्सचा खर्च या ठिकाणी वाचला. कारण का? ज्या वेळेला आपण 10,000च्या वस्तू खरेदी केल्या, त्यावेळेला कंपनी आपल्याला 10,000च्या वस्तू 13,000च्या वस्तू 10,000 मध्ये दिल्या, 3,000 प्रॉफिट झाला. त्याचबरोबर कंपनी आपल्याला एक ID आणि एक पासवर्ड देत असते. मग एक ID पासवर्ड दिल्यानंतर आपण कंपनीचे डिस्ट्रीब्युटर झालो. कंपनीचे डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी आज लाखाने खर्च करावा लागतो, अशा कंपन्या आहेत. त्यामध्ये आपल्याला कसलाही खर्च न करता डायरेक्ट आपण कंपनीचे डिस्ट्रीब्युटर झालो, इथून आपला व्यवसाय सुरू झाला. आणि त्याचबरोबर आपल्याला 10,000च्या मॅचिंगचे 1,000 रुपये पण प्रॉफिट झाले. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त दोन लोकांना अधिक नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, ही चेन सिस्टम नाहीये. प्रत्येकांना, बहुतेक लोकांना असं वाटतं ही चेन सिस्टम आहे, पण या ठिकाणी फक्त तुम्हाला 2 लोकांना जोडण्याचा अधिकार आहे. मग समजा तुम्ही A आणि B, अभय बबन नावाचे 2 व्यक्ती जॉईन केल्यानंतर त्या व्यक्तींना फक्त 2 लोकांना जोडण्याचा अधिकार आहे, जास्त नाही. तर त्या दोघांनी 2-2 व्यक्तीला जॉईन केले, तर त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी 10,000ची जी मॅचिंग तयार झाली, अभयने 10,000चे 2 लोक जोडले, बबनने 10,000चे 2 लोक जोडले, तर या ठिकाणी 20,000ची जी मॅचिंग तयार झालेली असते. मॅचिंग म्हणजे काय? तर एका बाजूला 20,000 आणि दुसऱ्या बाजूला 20,000 असेल, ते सेम अमाऊंट असावी. तर ती अमाऊंट तयार झाली तर त्या 20,000च्या मॅचिंगला 10,000 रुपये तुम्हाला 20,000 वरती भेटतील, म्हणजे 2,000 रुपये त्यावेळेला तुमच्या खात्याला जमा होतात. त्याच्यानंतर बिझनेस तुमचा वाढत गेला, तुमच्या एका बाजूला 50,000 आणि दुसऱ्या बाजूला 50,000 बिझनेस झाला, तर त्या बिझनेस झाल्यानंतर त्या 50,000च्या मॅचिंगला समजा 50,000चे 10% केले तर 5,000 रुपये त्यावेळेला तुमच्या खात्याला आठवड्याला जमा होतात. त्याच्यानंतर बिझनेस वाढत गेला, ऑर्गन 1ला 1,00,000 रुपये, ऑर्गन 2ला, म्हणजे ऑर्गन म्हणजे काय? तर हा एक भाग, हा एक बाजू आणि दुसरी बाजू, तुमच्या पहिल्या बाजूला 1,00,000 रुपयाचा बिझनेस झाला आणि दुसऱ्या बाजूला 2 लाख रुपयाचा बिझनेस झाला, तर त्यावेळेला तुम्हाला 1 लाखाच्या मॅचिंगला 10% केले तर 10,000 रुपये आलेले असतात. आणि तुमच्या दुसऱ्या बाजूला जे 2 लाख झाले होते, त्या 2 लाखातले 1,000 रुपये शिल्लक राहतात. ते शिल्लक अमाऊंट तशीच तुमच्या खात्याला राहते आणि ती कॅरी फॉरवर्ड होते. कॅरी फॉरवर्ड म्हणजे तर नेक्स्ट टाइमला तुमची मॅचिंग झाली तर त्यामध्ये ते ऍड होते. तर त्या ठिकाणी समजा तुमचा एक ऑर्गन 1चा 21 लाख बिझनेस झाला आणि ऑर्गन 2चा 20 लाख रुपये बिझनेस झाला, आणि या ठिकाणी तुमचे कॅरी फॉरवर्ड झालेले 1 लाख रुपये या ठिकाणी ऍड होतात. म्हणजे या ठिकाणी ऑर्गन 1चे 21 लाख रुपये आणि ऑर्गन 2चे 20 अधिक 1 21 लाख रुपये असे बिझनेस झाला, तर त्यावेळेला 21 लाखाच्या मॅचिंगला 10% केले तर 2,10,000 रुपये नेट अमाऊंट त्या महिन्यामध्ये तुमच्या खात्याला जमा होते. समजलं? तर याच्यानंतर आपल्या कंपनीचं दुसरे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परफॉर्मन्स बोनस. समजा तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करत असताना जॉईन केलेला आहे 10,000 मी जॉईन केलेल्या नंतर तुमचा बिझनेस जसा वाढत गेला 21 लाखापर्यंत गेलेला होता, तर त्यावेळेला बिझनेस तुमचा त्यावेळेला 1,35,000चा झालेला असेल तर त्यावेळेला तुम्हाला 5,000 रुपये परफॉर्मन्स बोनस भेटतो. त्याच्यानंतर तुम्हाला रँक इन्कम आणि सिल्वर स्टार. रँक इन्कम या ठिकाणी असे आहे की कंपनीचा तुमचा बिझनेस झाला, त्याच्यानंतर ऑर्गन 1 आणि ऑर्गन 2 तुम्हाला 2,50,000 2,50,000 म्हणजे 5 लाखाची 2.5 लाखाची मॅचिंग झाली या ठिकाणी, तर त्यावेळेला तुम्हाला रँक इन्कम भेटते. त्या ठिकाणी तुम्हाला
सॉरी त्या ठिकाणी तुम्हाला सिल्वर स्टार भेटतात. म्हणजेच तर 2.5 लाखाची तुमची मॅचिंग झाल्यानंतर तुम्हाला एक ऑर्गन या ठिकाणी तयार करण्याचा अधिकार भेटतो. त्याच्यानंतर तुमची 5-5 लाखाची जर मॅचिंग झाली तर या ठिकाणी तुम्हाला TC1 नावाची रँक आहे, ते रँक पण भेटते. त्याचबरोबर पुढे बिझनेस वाढत गेला. ऑर्गन 1 ला 5 लाख रुपये, ऑर्गन बी ला 4 लाख आणि हे 3 लाख असे 7 लाख रुपये झाले. तर टोटल त्याची 5 लाख आणि 7 लाखाची टोटल केले तर ते 12 लाख होतात. या ठिकाणी 12 लाखावर तुम्हाला रँक इन्कम भेटते 2%, म्हणजे 24,000 रुपये त्यावेळेस तुम्हाला त्या महिन्यामध्ये रँक इन्कम भेटते. तुमचा परफॉर्मन्स बोनस म्हणून तुम्हाला 10,000 रुपये दिलेले असतात यांनी 5 लाखाचे 10% केले तर ते 50,000 रुपये असे त्या महिन्यामध्ये तुमची अमाऊंट नेट सॅलरी किती झालेली असते, ती आहे 84,000 रुपये. त्याच्यानंतर रिपर्चेस इन्कम. समजा या ठिकाणी आपण जॉईन केलेलं आहे. जॉईन केल्यानंतर तुम्ही तुमचे ऑर्गन 1 आणि ऑर्गन 2 या ठिकाणी तयार झालेले आहे आणि सध्या ही अमाऊंट आपल्या कंपनीचे जे रँक इन्कम असणारे जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, नॅशनल NTC DTC जे रँक इन्कम केली आहे ते सर्वांना मिळत आहे हे लक्षात घ्या. तर त्यांची सुद्धा आपण मुलाखत घेणार आहोत आणि ती मुलाखत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. तर तत्पूर्वी हे समजून घ्या. तर परफॉर्मन्स रिपर्चेस इन्कम. रिपर्चेस म्हणजे पुनर्खरेदी. ते पुनर्खरेदी कशी, तुम्ही जॉईन केल्यानंतर तुमचे 1 आणि 2 टीम तयार झाल्या, ऑर्गन तयार झाल्या. त्या ऑर्गन तयार झाल्यानंतर तुम्ही 200 लोक जोडले. समजा ऑर्गन 1 ला 200 लोक, ऑर्गन बी ला 200 लोक, म्हणजेच ते तुमचे 2 खाली जे तयार झालेले लोक आहेत त्यांची ती 200 लोकांची टीम झाली. 200 लोकांची तयार झालेली ही जी टीम आहे, त्या टीम मध्ये केवळ 50 लोक काम करतात. बाकीचे लोक इनएक्टिव्ह आहेत, कामच करत नाही. पण यांनी काय करतात, आता स्वतः ID काढल्यामुळे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट तर त्यांना भेटतातच, म्हणून ते दुसऱ्याच्या दुकानाला न जाता आपलं स्वतःच दुकान आहे त्या दुकानाला जातात आणि त्या ठिकाणी हे 150 लोक जे आहेत ते 150 लोक काम न करता फक्त खरेदी करतात. ते 2-2 हजारची खरेदी जर केली तर त्याची समजा केली तर त्याचे 3-3 लाखाची मॅचिंग तयार होते. म्हणजे 3 लाखाची मॅचिंग तयार होते. म्हणजेच 3 लाखाची मॅचिंग तयार झालेली आहे. या 3 लाखावरती 10% केले तर नेट अमाऊंट 30,000 रुपये तुमच्या खात्यात त्यावेळेस आलेले असतात. तुम्हाला काही न करता, तुम्हाला काही करायची गरज नाही या ठिकाणी. त्याचबरोबर कंपनी आपल्याला परफॉर्मन्स बोनस म्हणून 5,000 रुपये देते. म्हणजे त्या महिन्यामध्ये तुम्ही काहीच न करता 35,000 रुपये तुमच्या खात्याला, आपल्या खात्याला आलेले असतात. त्याच्यानंतरच पण कंपनीची पुढची खासियत ही आहे रिटेल इन्कम. आता या रिटेल इन्कम मध्ये सुद्धा खूप फायदा आहे. काही व्यक्तींना, काही लोकांना व्यक्ती जोडता येत नाही, तर त्यांनी रिटेल इन्कम करावं. रिटेल इन्कम करण्याचं सुद्धा चांगली. काही मार्केट लोकांना बोलण्याचे कौशल्य नसल्यामुळं त्यांना नको वाटतं, पण फक्त प्रोडक्ट विकण्यामध्ये काही माहीर असतात त्यांनी, आणि ते पण खूप मोठी रँक आपल्या कंपनीमध्ये अचीव केलेले लोक असे पण आहेत. त्यांची पण आपण भविष्यात मुलाखत घेऊयातच. पण या ठिकाणी लक्षात घ्या, रँक इन्कम मध्ये समजा तुम्ही 7 आयडीनी या ठिकाणी आलेला आहे. 7 आयडीनी तुम्ही जॉईन झालेल्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ID नंबर 1 ला टोटल 30,000 रुपये तयार होतात. म्हणजे हे 10, 20 आणि हे 30. तर त्या 30 वरती तुमचे 10% केले तर 3,000 रुपये त्या ID नंबरला भेटतात. त्याच्यानंतर ID नंबर 2 आणि 3 ला खाली 10,000 हजारची मॅचिंग तयार झाली असते. त्या 10,000 हजारच्या मॅचिंगला 10% केले तरी 1,000 रुपये आणि ID नंबर 3 चे 1,000 रुपये, असे 5,000 रुपये त्यातील तुम्हाला प्रॉफिट होतो. त्याच्यानंतर रिटेल प्रॉफिट तुमचा 30% झाला. पण ID नंबर 7 चा जर विचार केला तर हे 70,000 रुपये, तर त्याचे गुणिले 30 केले तर 21,000 रुपयामध्ये ते तुमचा प्रॉफिट होतो. म्हणजे कसं, या ठिकाणी तुम्ही जॉईन केल्यानंतर ते मॅचिंगचे पैसे तुम्हाला आलेले असतात आणि टोटल तुमची या ठिकाणी इन्कम 26,000 रुपये तयार झाली असते. ते रिटेल मध्ये मिळालेलं प्रॉफिट आणि तुम्हाला मॅचिंगला मिळालेलं प्रॉफिट हे आहे, ही अशी टोटल इन्कम तुमची 26,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटतात. आणि टोटल जर तुमची जर तुमचा जर प्रॉफिट पाहिला तर तो प्रॉफिट तुमचा 37% आहे. अशी कुठली कंपनी आहे की तुम्हाला
खरेदी केल्यानंतर 37% प्रॉफिट देणार आहे, कुठलीच नाही. भारतभरामध्ये कुठलीही कंपनी नाही, एकमेव कंपनी आहे ती म्हणजे MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, दुसरी कुठलीच नाही. त्याच्यानंतर कंपनीचं वैशिष्ट्य सर्वात महत्वाचं आणि सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह ज्या गोष्टीमुळे होत असतील तर ती गोष्ट म्हणजे पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम या ठिकाणी असे आहे. हे पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय हे समजून घ्या. म्हणजे पॅसिव्ह इन्कम म्हणजे काहीही न करता शॉर्ट कालावधीमध्ये काहीतरी एखादं असं काम करून ठेवायचं की त्याचे ऑटोमॅटिक आपल्याला पैसे येतात. जसे की आपण आंबा लावला, शेतामध्ये आंबा लावला, आंबा लावल्यानंतर सुरुवातीला आपल्याला काही कालावधीमध्ये म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष त्याच्यातून आपल्याला काय जितका फायदे आपल्याला अपेक्षा असते काहीच भेटत नाही. पण ज्या वेळेला ते आंब्याचं झाड मोठं झालेलं असतं आणि त्याच्यातून ज्या आंब्याच्या झाडाला खूप मोठ्या प्रमाणात आंबे लागले असतात, ते आंबे लागलेल्या नंतर जी तुमची टीम झालेली असते त्या टीमच्या माध्यमातून जो तुमचा प्रॉफिट होत असतो ना, ते एक आंब्याच्या झाडाच्या उदाहरणावरून तुम्ही समजून घ्या. कारण सुरुवातीला आपल्याला काही भेटत नाही, पण ज्या वेळेला तो आंबा मोठा झाला असतो त्याचे फळ इतके आलेले असतात की तुम्हाला ते एकत्र जमा करण्यासाठी सुद्धा विविध प्रकारच्या योजना कराव्या लागतात. अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. त्याच्यामध्ये पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? तर थॉमस नावाची एक IT इंजिनियर आहे, त्याला त्या कंपनीमध्ये 1 लाख रुपये इन्कम आहे. म्हणजेच मंथली त्याला पगार आहे. 1 लाख पगार आहे. ते 1 लाख पगारावरती थॉमस इन्कम IT कंपनीमध्ये काम करतात. IT कंपनीमध्ये काम करत असताना इन्कम व्यक्तीच्या आयुष्यात कधी कुठं काय होईल हे काय सांगता येत नाही. ते कंपनीला जात असताना एका ठिकाणी त्याचा ऍक्सिडेंट होतो. ठीक आहे. तर ऍक्सिडेंट होतो, तर त्यावेळेला कंपनी ते ऍडमिट कंपनीला त्यावेळेला ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले त्यावेळेला कंपनी तुम्हाला 1 महिना 2 महिना 3 महिना बसून पगार देते, 6 महिन्यापर्यंत देते. पण 6 महिन्याच्या नंतर जर कंपनीचे काम जर तुम्ही करत नसाल, त्या कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह तुम्ही नसाल, तर कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी कसलाही काम कसलाही पेमेंट 1 रुपया सुद्धा देत नाही. त्याला म्हणतात ऍक्टिव्ह इन्कम. आता पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? तर IT इंजिनियर जो थॉमस आहे ते कंपनीचं काम करत असताना त्यांनी MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड मध्ये माय लाईफचा बिझनेस सुरू केला आहे. त्या बिझनेस मध्ये त्यांनी आपल्या आजूबाजूचे लोक जोडलेले आहेत आणि जोडल्यानंतर त्यांची टीम तयार झालेली आहे. ऑर्गन 1 ला 1000 लोक आणि ऑर्गन 2 ला 1000 लोकांची अशी टीम तयार झालेली आहे. आणि ते टीम तयार झालेली जर केवळ 1,000 रुपयाची जर दर महिन्याची खरेदी केली तर ते 10 लाख रुपये त्यांची मॅचिंग तयार होते. आणि 10 लाखाच्या मॅचिंगला त्यांना केवळ 10%च कंपनी आपल्या ते रिपर्चेस कंपनी देते. 10% आपल्याला कंपनी मॅचिंगला जे पैसा देते, पैसे आपल्याला देते, तर ते 1 लाख रुपये होतात. म्हणजे IT कंपनीमध्ये काम करत असताना त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ते दवाखान्यामध्ये होते. 6 महिने त्यांनी बेड रेस्ट घेतलं. 6 महिन्याच्या नंतर त्यांनी काम करण्याच्या योग्यतेचे नसते तर कंपनी त्यांचा पगार बंद केला. पण त्यांनी तयार केलेली जी टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून त्यांना दर महिन्याला काम नाही केले तरी सुद्धा 1 लाख रुपये येत राहतात. मग बेड रेस्ट घेतल्यानंतर कालांतराने त्यांचा तो आजार जी सिच्युएशन आहे त्यातून काय सुधारत नाही, त्यावेळेला त्यांची डेथ होते. डेथ झाल्यानंतर ते त्यांच्या फॅमिलीची जबाबदारी कोणावर? तर ही जबाबदारी लक्षात घ्या, ही जबाबदारी घेण्याची तयारी भारतामध्ये कुठलीच कंपनी नाही, तर ती जबाबदारी घेण्याची एकमेव कंपनी जी असेल ती आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. ती त्या व्यक्तीची एकाची नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेण्याची क्षमता या कंपनीमध्ये आहे. आणि ती फॅसिलिटी कंपनी आहे, तर ती फॅसिलिटी आहे पॅसिव्ह इन्कम. कारण 1 लाख रुपयाची जी ही इन्कम आहे ती थॉमसना पॅसिव्ह इन्कमच्या स्वरूपात भेटली होती. त्यांची डेथ झाल्यानंतर तशीच इन्कम ट्रान्सफर त्यांच्या नावाने होते, त्यांच्या मिसेसच्या नावाने होते किंवा त्यांच्या मुला नॉमिनीचे जे कोणी असेल त्यांच्या नावाने होते. आणि त्यांना तेच खाली जसा बिझनेस होईल ते इन्कम त्यांना येत राहते. अशी एकमेव कंपनी आहे ते म्हणजे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, एकमेव कंपनी.
तर ही कंपनी 6 महिने काम नाही केल्यामुळं पॅसिव्ह इन्कम त्या आयटी इंजिनियरला भेटतो का? नाही. नॉमिनेशन पगार भेटतो, इन्कम भेटतो का? नाही. पण माय लाईफच्या बिझनेसमध्ये येस येस दोन्ही मधून पण भेटतो. कारण हा बिझनेस ट्रान्सफर होणार आहे तुमच्या 3 पिढ्यापर्यंत. तुमच्या 3 पिढ्यापर्यंत हा बिझनेस ट्रान्सफर होणार आहे. म्हणून ही कंपनी तुम्हाला पॅसिव्ह इन्कम देते आणि तुम्हाला ही कंपनी नाही तर एक माऊलीचं क्षेत्र असणार खूप मोठं वटवृक्ष आहे. माय लाईफस्टाईल मार्केटिंग नावाची ही केवळ कंपनी नाही तर एक खूप मोठं मायेचं वृक्ष देणारा आणि सर्वांना सुखी समाधानी जीवन देणारा आणि स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठीच एक खूप मोठं वृक्ष आहे. आणि याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपले स्वप्नपूर्ती साकार करण्याची एक संधी तुमच्या समोर आली. सर्वांनी जॉईन करावं. आता ती जॉईनिंग कशी करावी हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. जॉईनिंग करण्यासाठी तुम्हाला 3 पर्याय आहेत. 3 पर्याय म्हणजे तुमच्या घरातला एक व्यक्ती, एका व्यक्तीने 10,000 जॉईन करू शकतो. तुम्हाला जास्त पैसे हवे असतील, तुम्हाला जास्त मोठे स्वप्न साकार जास्त कमी वेळामध्ये जास्त साकार करायचं असेल, तुमच्या घरातल्या 3 लोकांना एकत्र आणून जॉईन करू शकता. आणि तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे पैसे तुम्हाला हवे असतील किंवा एकदम कमी वेळामध्ये तुमचे सर्व स्वप्न साकार लवकरात लवकर हवे असतील तर त्यासाठी तिसरा जो प्रकार आहे ते 7 ID. सिंगल आयडी म्हणजे एका व्यक्तीने, 3 व्यक्तींनी आणि 7 व्यक्तींनी, एकाच कुटुंबातला 1 व्यक्ती, 3 व्यक्ती, 7 व्यक्ती असे आल्यानंतर 7 व्यक्तींनी आल्यानंतर जास्त पैसे भेटतात. कारण का? तुमची जर टीम तयार झाली समजा, तर खाली तयार झालेली टीम आहे त्या टीमचा 20-20 लाखाचा जर बिझनेस झाला त्यावेळेला, तर हे पैसे आहेत ना बाहेर जे टीम तयार झाली ते विविध लोकांमध्ये डिवाइड होतात. ते विविध लोक वेगवेगळ्या कुटुंबातले असतात म्हणून ते पैसे तुम्हाला भेटत नाहीत. पण एकाच कुटुंबातले जर सुरुवातीला तुम्ही तुमच्या खाली जे टीम आहे ते टीम आहे तर त्या एकाच कुटुंबात असल्यामुळे ते पैसे तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या कुटुंबातली जॉईनिंग झालेली लोक आहेत त्यांना खात्याला येत असतात. म्हणून 10,000च्या आयडीने आल्यानंतर तुम्हाला 13,000च्या वस्तू 10,000 मध्ये भेटतात आणि एक व्यक्तींची या ठिकाणी आयडी निघते. 3 आयडीने आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 32,000च्या वस्तू 25,000 मध्ये भेटतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 7,000चा प्रॉफिट होतो. आणि 7 आयडीने आल्यानंतर तुम्हाला 64,000च्या वस्तू 50,000 मध्ये भेटतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 14,000चा प्रॉफिट होतो. आता पुढचा फायदा कसा आहे? पुढचा फायदा आहे समजा 10,000ने आलेल्या व्यक्तीच्या खाली 20 लाखाचा बिझनेस झाला, 25,000ने 3 आयडीने आलेल्या व्यक्तीच्या खाली 20 लाखाचा बिझनेस झाला आणि 50,000ने 7 आयडीने आलेल्या व्यक्तीच्या खाली 20 लाखाचा बिझनेस झाला. तर या वेळेला एकाच कंपनीमध्ये काम करणारी व्यक्ती आहेत आणि त्यांना मिळणारी जी इन्कम आहे ही वेगवेगळी का? कारण 10,000ने आयडीने आलेल्या त्याला 2 लाख भेटतात, 25,000ने 3 आयडीने आलेल्या व्यक्तीला 4 लाख भेटतात आणि 7 आयडीने आलेल्या व्यक्तीला 6 लाख रुपये भेटतात. ते कसे? तर वरची जे लोक आहेत ते अगर ते 10,000चा एक व्यक्ती आणि 25,000 आले हे 3 व्यक्ती आणि 7 आयडीने आलेले एकाच कुटुंबाचे 7 व्यक्ती, म्हणजे त्या 7 लोकांना एकूण जे अमाऊंट भेटते तर ती टोटल केली तर 6 लाख होते. त्या 3 लोकांना जी अमाऊंट भेटते तर ती 4 होते आणि एकाच व्यक्तीला ते 2 लाख होते. म्हणजे 20-20 लाखाच्या मॅचिंगची जर 10% जर काढले तर आयडी नुसार ते जसा बिझनेस खाली येईल तसा कमी अमाऊंट भेटते आणि वरच्या व्यक्तीला जास्त अमाऊंट भेटते. अशा पद्धतीने ही आयडी सिस्टम आहे. त्यामुळं एकाच वेळेला 20-20 लाखाचा बिझनेस सेम जर आयडीने आलेल्या व्यक्तींना जर झाला असेल तर प्रॉफिट जो आहे तो 50,000च्या आयडीने म्हणजे 7 आयडीने जो व्यक्ती आले त्याला जास्त होतो. म्हणून सगळ्यात चांगली संधी आहे ते 7 आयडीची. म्हणून सर्वांनी 7 आयडीनीच प्रवेश करावा. कारण तुम्हाला अधिकाधिक लाभ हवा असेल, अधिकाधिक तुमचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हवे असतील तर तुम्ही 7 आयडीने यावं. तर या ठिकाणी आता जॉईन करण्यासाठी काय लागतं? सिंगल आयडी येण्यासाठी तुम्हाला एक पॅन कार्ड लागते, एक आधार कार्ड लागतं आणि एक बँक डिटेल लागतं. म्हणजे चेकचा फोटो किंवा तुमचा पासबुकचा फ्रंटचा फोटो, म्हणजे ज्यावरती अकाउंट नंबर आणि तुमचा IFSC कोड असतो तो. आणि 3 आयडीने असेल तर एका व्यक्तीचं पॅन कार्ड, एक व्यक्तीचं आधार कार्ड, एक व्यक्तीचं बँक डिटेल्स.
आणि 7 ID याचा असेल तर 3 व्यक्तीचं पॅन कार्ड, 3 व्यक्तीचं आधार कार्ड, 3 व्यक्तीचं बँक डिटेल्स, अशा पद्धतीने तुम्ही या कंपनीमध्ये प्रवेश करता. आणि अधिकाधिक लाभ घेण्यासाठी अनुभवानं सांगतो 7 ID कारण खूप आवश्यक आहे. जास्त अमाऊंट मिळायचं असेल तर घरातल्या सर्व कुटुंबातल्या व्यक्तींना जर पगार सुरू करायचा 7 ID त्याचा जास्तीत जास्त लाभ होतो. अशा पद्धतीचा या जबरदस्त कंपनीचा जबरदस्त प्लॅन आहे. आणि ही कंपनी आपल्याला वाऱ्यावर सोडणारी कंपनी नाही. आपण जर प्रामाणिकपणे कष्ट करत असाल तर आठवड्याला पेमेंट आपल्या खात्याला येते. आणि जशी तुमची प्रगती होईल तसे तुम्हाला त्यामध्ये खूप विविध प्रकारचे परफॉर्मन्स बोनस आहे, रँक इन्कम आहे, फॉरेनला जाण्यासाठी टूर्स असतात, खूप मोठ्या प्रोग्राम्स असतात. त्या जे स्वप्नामध्ये तुम्ही पाहिलेले नाही ते सर्व या ठिकाणी तुम्हाला भेटतं. त्यामुळं सर्वांनी व्यवस्थितपणे प्लॅन समजून घ्या. एकदा नाही वारंवार पाहून ती समजून घ्या. त्याच्यानंतर आपण याच बरोबर कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्टची माहिती पण या चॅनलला मिशन आयुर्वेदा आपण चॅनल जे तयार केलंय त्या चॅनलला देत आहोत, ते पण समजून घ्या. प्रोडक्ट आणि प्लॅन हे दोन जर समजले तर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण तितकं मेहनत करण्याची आपल्यामध्ये क्षमता असेल. कारण 10 ते 12 हजार वर काम करणारे व्यक्ती आज करोडो रुपयामध्ये पेमेंट घेतात. त्यांना खूप लवकरात लवकर आपण त्यांना भेटूयात, त्यांची आपण मुलाखत पण घेणार आहोत. म्हणून कंपनीला जॉईन व्हा आणि तुमचे स्वप्न साकार करा. रोजगार नाही म्हणून बसू नका. कंपनीने एक खूप चांगली संधी तुमच्या समोर आणलेली आहे. तो लवकरात लवकर जॉईन करा आणि त्या संधीचा लाभ घ्या. धन्यवाद.